नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, स्वागत करतो तुमचं आपला चॅनल मास्टर तर शिंदेवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत युनिट टेस्ट फर्स्ट 2026-27ची क्लास 10th डेट. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो बघू शकता. ही प्रश्नपत्रिका 2/8/2026ला झालेली आहे. म्हणजे आत्ताच विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्ट इंग्लिश. तर विद्यार्थी मित्रांनो मार्क आहे 14. टाईम तुमच्यासाठी दिलेला आहे 2 तासांचा. तर विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला बघू शकतात ही प्रश्नपत्रिका एकदम ओरिजिनल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून द्या, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ पण बघायला मिळून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकतात की सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडी 7 मार्क. तर विद्यार्थी मित्रांनो इथं क्वेश्चन फर्स्ट ए डू ॲज डायरेक्ट. तर विद्यार्थी मित्रांनो एनिफाय तर इथं तुम्हाला सांगितलेलं आहे की एनिफाय सोडा. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं 6 दिलेले आहे, त्यापैकी 5 सोडायचे. तर विद्यार्थी मित्रांनो याला तुम्हाला 5 मार्क आहे. तर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन फर्स्ट ए हा तुमचा 5 मार्कांचा असतो, हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. त्याच्यात विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट कंप्लीट द फॉलोइंग वर्ड बाय यूजिंग करेक्ट लेटर. तर विद्यार्थी मित्रांनो इथं फर्स्ट आणि सेकंड इथं तुम्हाला एक लेटर भरायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उत्तर जर हवे असतील तर व्हिडिओला 1K लाईक आणि 100K व्ह्यूज कंप्लीट करा. आपल्या चॅनल मास्टर तर शिंदेवरती तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिकेचे उत्तर पण बघायला मिळून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर सेकंडमध्ये पुट द वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर विद्यार्थी मित्रांनो अल्फाबेटिकल ऑर्डर ते तुम्हाला माहितीच असतं. तर अल्फाबेटिकल ऑर्डरने हे लिहायचं आहे 1 मार्कासाठी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली थर्डमध्ये तुम्ही बघू शकतात की पुनचिप्ट द फॉलोइंग. तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काना मात्रा स्वल्पविराम याच्यामध्ये लावून हे वाक्य एकदम लेखनी पद्धतीने करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तुम्हाला एकदम सिंपल वाक्य दिलं आहे, लेट्स गो फॉर अ वॉक. तर विद्यार्थी मित्रांनो हे जे वाक्य आहे हे तुम्हाला लेखन पद्धतीने लिहायचं आहे. म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये किती एखाद्या ठिकाणी काना, एखाद्या ठिकाणी उकार, एखाद्या ठिकाणी स्वल्पविराम, एखाद्या ठिकाणी प्रश्नचिन्ह याच्यामध्ये दडलेलं आहे. तर तो तुम्हाला लिहायचा आहे 1 मार्कासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर 4मध्ये तुम्ही बघू शकतात की मेक फॉरवर्ड. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यावरून तुम्हाला 4 वर्ड बनवायचे. तर विद्यार्थी मित्रांनो मिनिमम ऑफ 3 लेटर ईच युजिंग द लेटर इन द वर्ड. तर विद्यार्थी मित्रांनो 3 लेटर बनवायचे आहे, पण ते 4 लेटर बनवायचे आहे, पण ते 3 अक्षरी असायला हवे. तर विद्यार्थी मित्रांनो असे तुम्हाला 3 अक्षरी असायला हवे, असे 4 लेटर तुम्हाला बनवायचे या शब्दामधून शोधून. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली 5 मध्ये राईट द रिलेटेड वर्ड ॲज शो इन एक्सप्लेन. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता ट्री. तर ट्रीचे जे रिलेटेड वर्ड आहे, रिलेटेड वर्ड ते ट्रीचे रिलेटेड वर्ड तुम्हाला इथं लिहायचे आहे एक्सप्लेन करून. इथं तुम्ही बघू शकता एक रिलेटेड वर्ड तुम्हाला लिहून दिला आहे, तर 2 लिहायचे 1 मार्कांसाठी असणार. तर विद्यार्थी मित्रांनो खाली 6मध्ये तुम्ही बघू शकता की कंप्लीट द वर्ड ऑफ न्यूज. तर विद्यार्थी मित्रांनो रूम. तर हा जो तुम्हाला वर सूचना दिली आहे, त्या सूचनेनुसार याचं जे उत्तर आहे ते तुम्हाला लिहायचं आहे 1 मार्कांसाठी. त्याच्यानंतर खाली डू ॲज डायरेक्ट. तर डू ॲज डायरेक्टमध्ये तुम्ही बघू शकतात की फर्स्ट मेक अ मिनी सायन्स बाय यूजिंग फेम इन प्लस. तर विद्यार्थी मित्रांनो याचे तुम्हाला उत्तर लिहायचे 2 मार्कांसाठी आहे. तर 1 प्रश्न तुम्हाला इथे विचारला आहे 2 मार्कांसाठी. फर्स्ट आणि सेकंड हे तुम्हाला 1 मार्कासाठी विचारलं गेलेलं आहे, हे तुम्हाला लिहायचं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली सेक्शन सेकंड टेक्स्टुअल पॅसेज. तर टेक्स्टुअल पॅसेज विद्यार्थी मित्रांनो 10 मार्कासाठी आहे. तुम्हाला टेक्स्टुअल पॅसेज क्वेश्चन सेकंड रीड द पॅसेज अँड करेक्ट आउट द ॲक्टिव्हिटी. तर विद्यार्थी मित्रांनो ए कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला काही सेंटेन्स दिलेलं आहे, ते 4 सेंटेन्स दिलेला आहे. ते 4 सेंटेन्स तुम्हाला ह्या खाली इथं एक तुम्हाला पॅसेज दिलेला आहे. हा जो पॅसेज विद्यार्थी मित्रांनो हा पॅसेज वाचून तुम्हाला हे जे वरचे तुम्हाला काही कंप्लीट द सेंटेन्स करायला लावलेले आहे, तर ते हा जो खालचा पॅसेज हा वाचून तुम्हाला हे जे 4 सेंटेन्स आहे ते कंप्लीट करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्येच उत्तर दडलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो 2 मार्कांसाठी तुम्हाला हे विचारलं गेलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा जो पॅसेज ज्याचा तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊन टाकायचा आहे, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट टाईम कुठलीही अडचण येता कामा नये. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली सेकंड ए कंप्लीट द वर्ब. तर विद्यार्थी मित्रांनो ही जी आहे ही डायग्राम. तर विद्यार्थी मित्रांनो ही पण याच चार्टमधून तुम्हाला वाचून सोडवायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली तुम्ही बघू शकतात की A3 मॅच द कॉल्युम विथ देअर मॅग्निक्स. तर विद्यार्थी मित्रांनो वर्ड आणि मॅग्निक्स याची तुम्हाला योग्य क्रमाने जोड्या लावायच्या आहे. 2 मार्कांसाठी दिलेला आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली A4 डू ॲज डायरेक्टर. तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला 2 मार्कांसाठी हे जे 2 उदाहरणं आहेत तुम्हाला सोडवायची आहे. त्याच्यानंतर खाली A5 मध्ये तुम्हाला डू यू थिंक
रोम स्पीक फ्री ते फॉर फ्री स्पोर्ट ऑफ एनी टू. तर विद्यार्थी मित्रांनो ॲन्सर यू ॲन्सर टू. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 2 ॲन्सर लिहायचे की ह्या तुमच्या मनातला एकदम प्रश्न विचारलेला आहे की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर 2 उत्तर लिहायचे या प्रश्नांचे. तर विद्यार्थी मित्रांनो सेक्शन 3 पोएट विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 3A रीड द फॉलोइंग स्टांजा अँड डू यू ॲक्टिव्हिटी. तर विद्यार्थी मित्रांनो 5 मार्कांसाठी तुम्हाला पोएट दिलेला आहे, म्हणजे मित्रांनो पोएम दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ही जी पोएमचे काही स्टांजा दिलेला आहे, पोएमच्या काही थोड्याशा ओळी दिलेल्या आहेत. तर ह्या थोड्याशा ओळी तुम्हाला वाचून वरील फर्स्ट मधील फर्स्ट चूज द करेक्ट अल्टरनेट अँड कंप्लीट द सेंटेन्स. तर हे जे सेंटेन्स आहे तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने याचे उत्तर तुम्हाला याच टांजामधून शोधून लिहायचे आहे. खाली दिलेला टांजा याच्यामधून तुम्हाला शोधून याचे उत्तर लिहायचे. 4 विचारलेले आहे 2 मार्कांसाठी, म्हणजे 1 तुम्हाला हाफ मार्कसाठी असतो. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली A2 व्हॉट डिक्शन डू ॲज स्पीक हॅव अ मेक. तर विद्यार्थी मित्रांनो पोएम वाचून तुम्हाला लिहायचं. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला खाली थर्डमध्ये तुम्हाला राईट टू रायमिंग पार्ट ऑफ द. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला रायमिंग पार्ट लिहायचं आहे पोएमचा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली तुम्हाला समरी रायटिंग. विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन फॉर समरी रायटिंग रीड द पॅसेज अँड राईट अ समरी ऑफ इट ऑन टायटल ऑफ द समरी. तर विद्यार्थी मित्रांनो एक तुम्हाला समरी लिहायची आणि त्या समरीला टायटल पण द्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो 5 मार्कांसाठी हा जो उत्तर आहे हा उत्तर घेऊन तुम्हाला या उत्तरावरतीच तुम्हाला समरी रायटिंग करायची आहे. तर खाली पण उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा उत्तर आहे घेऊन तुम्हाला याच्यावरती समरी रायटिंग करायची आहे 5 मार्कासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली 5 मध्ये तुम्ही बघू शकतात की सेक्शन 5 रायटिंग स्किल. तर रायटिंग स्किलमध्ये तुम्ही क्वेश्चन 5 जो आहे तो 5 मार्कांसाठी आहे. तर डायलॉग रायटिंग. तर डायलॉग रायटिंगमध्ये तुम्हाला फर्स्टमध्ये काही विचारलेलं आहे, काही स्टांजा दिलेल्या आहेत, त्या योग्य क्रमाने लावायचे. ABCD यात दिलेलं आहे. तर ते तुम्हाला योग्य डू यू सिलेक्ट द फोर्थ हॉलिडे. तर याच्यामध्ये तुम्हाला हे पण लिहू शकतात की वेअर डीड यू गोईंग हॉलिडे रीड 1 नंबर 2 नंबर याच्यामधून क्रमानुसार हे डायलॉग रायटिंग करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर सेकंड कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. तर हा जो डायलॉग हा तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. हाऊ डू यू स्पीड यू लिव्स टाईम. तर विद्यार्थी मित्रांनो हा जो डायलॉग आहे हा तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. तर तुम्हाला डायलॉग रायटिंग तुमच्या क्लासमध्ये शिकवलेच असेल. तर विद्यार्थी मित्रांनो त्या डायलॉग रायटिंगमधलाच अजून एक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हॉट किड ऑफ मूवी डू यू लाईक. तर विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ असा आहे की तुला लहान मुलांची कोणती मूवी आवडते. तर कोणती मूवी आवडते ते तुम्ही इथं एकाच 2-3 वर्डमध्ये इथं तुम्हाला उत्तर लिहायचं. त्याच्यानंतर खाली थर्ड राईट द डायलॉग ऑफ इम्पॉर्टमेंट ऑफ रिक्वेस्ट एक्सचेंज बिटवीन अँड युअर फ्रेंड मिनिमम 3 मेक एक्सचेंज. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या मित्राचा आणि तुम्हाला एक डायलॉग इथं लिहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या सूचनेनुसार तुम्हाला तुमच्या मित्राचा आणि तुमचा एक डायलॉग रायटिंग करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली क्वेश्चन 6 रीड द फॉलोइंग पॅसेज अँड ड्रॉ अ ट्री डायग्राम. तर विद्यार्थी मित्रांनो ट्री डायग्राम तुम्हाला करायचे आहे 5 मार्कांसाठी. ही ट्री डायग्राम तुम्हाला विचारलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ट्री डायग्राम तर इथंच असेल तुमच्या क्लासरूममध्ये ट्री डायग्राम झालेली असेल तर तुमच्यासाठी एकदम सोप्पा आहे. तर हा पॅसेज वाचून तुम्हाला ट्री डायग्राम लिहायची आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेक्शन 6 स्किल डेव्हलप. तर विद्यार्थी मित्रांनो स्किल डेव्हलपमध्ये तुम्हाला क्वेश्चन सेकंड ट्रान्सलेशन 3 मार्कांसाठी तुम्हाला काही 3 मार्कांसाठी हा प्रश्न असतो. विद्यार्थी मित्रांनो त्याच्यात 1 मार्कासाठी तुम्हाला हे 2 शब्द ही तुम्ही बघू शकता इथं 4 शब्द पण याच्यामधील तुम्हाला 2 शब्दांचे मराठीमधून अर्थ लिहायचे. त्याच्यानंतर बीमध्ये पण तुम्हाला ट्रान्सलेशन तर हे एनीवनच लिहायचे. तर विद्यार्थी मित्रांनो हे मोठं वाक्य असल्या कारणाने इथं एनीवनच लिहायचं. 1 वाक्य लिहायचं 1 मार्कसाठी. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली इथं तुम्ही बघू शकतात की काही तुम्हाला म्हणी दिलेल्या आहेत. तर त्या म्हणी तुम्हाला 1 मार्कासाठी एका म्हणीचा मराठीतून अर्थ सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून द्या. विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका येईलच असे नाही, परंतु विद्यार्थी मित्रांनो सेम असाच पॅटर्न तुमच्या पण प्रश्नपत्रिकेचा असणार आहे हे मला खात्रीपूर्वक माहिती आहे. त्याकरता विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.